नमस्कार दोस्तों, मैं हूं कृष्ण देव नक्सल। दोस्तों, इस वीडियो को आप एंड तक देखिए क्योंकि एंड में रुणवाल कंपनी ने जो जवाब दिया है इस वीडियो का, वो जवाब आपको दिखाई भी देगा और मैं पढ़ के सुनाऊंगा भी। तो प्लीज इस वीडियो को आप एंड तक देखिए और मामले को जरा समझने की कोशिश करिए कि क्या हो रहा है। वीडियो मराठी में है, यही वीडियो हिंदी में भी पब्लिश कर दिया गया है इससे पहले। उसका लिंक मैं डिस्क्रिप्शन में डाल रहा हूं। आज मी तुम्हाला एक महागडी एक्सपेन्सिव्ह पिशवी दाखवणार आहे। हे रुनोल गार्डनची पिशवी आहे, ज्यांचा प्रोजेक्ट आहे डोंबिवली ईस्टला, मानपाडा रोड, आणि ही पिशवी मला पडली आहे 3,10,000 रुपयांना। रुनवल गार्डननी माझे 3,10,000 रुपये घेतले, जी मी मेहनत करून 2 वर्षापासून थोडे थोडे करून साठवले होते, ते त्यांनी माझ्याकडनं घेतले। हो, त्यांनी मला 2,40,000 रुपये दिलेत, पण माझे 3,10,000 रुपये त्यांनी घेतले। आता मी सांगतो तुम्हाला पूर्ण स्टोरी। माझं नाव हरदीप सिंग संधू, रहिवासी डोंबिवली। प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतो की आपला स्वतःचा एक घर असावा, तसं मी पण एक स्वप्न बघितलं आणि त्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निघालो एक घर शोधण्यासाठी। पोहोचलो मी डोंबिवली ईस्टला। तिथे रुनवल गार्डनचा एक प्रोजेक्ट होता। आम्ही प्रेझेंटेशन बघितला, मी आणि माझी बायको, आम्ही दोघं गेलेलो तिकडे। प्रेझेंटेशन खूप छान होता, पण आम्ही फ्लॅट नाही बुक केला कारण आमच्याकडे पैसे कमी होते। आम्ही रिटर्न आलो, वर्षभर अजून मेहनत केली, थोडे पैसे अजून साठवले, आणि त्याच दरम्यान आम्हाला रुनवल गार्डन करून एक कॉल आला का सर तुम्ही इथे आलेले, तुमची एंट्री आमच्याकडे आहे, पण तुम्ही फ्लॅट बुक नाही केलं, काय प्रॉब्लेम होता? तर मी त्यांना सांगितलं की ऍक्च्युअल मध्ये माझ्याकडे पैसे कमी होते, बजेट नव्हता माझा, म्हणून मी फ्लॅट बुक नाही करू शकलो। तर ते बोलले सर आता आम्ही काय बजेट ऑप्शन आणलेत, तुम्ही या, आपण बसून बोलूया आणि काहीतरी मार्ग काढूया। मी बोललो आता येणं शक्य नाहीये, पण तुम्ही मला फोनवर डिटेल दिली तर बरं होईल, मला जमत असेल तर मी बुक करू शकतो। मग त्यांनी मला सांगितलं एक फ्लॅट बद्दल, त्याची स्क्वेअर फीट किती आहे, त्याची प्राइस सगळं त्यांनी मला सांगितलं फोनवर, आणि तेच छान होतं, मला आवडलं। तर मी त्यांना बोललो ठीक आहे, हे फ्लॅट मी घेऊ शकतो, माझ्या बजेटमध्ये आहे। मग त्यांनी सांगितलं तुम्ही चेकबुक घेऊन या, आपण फ्लॅट बुक करूया। दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडे गेलो, माझी फॅमिली पूर्ण, आई, पोरं, बायको, आम्ही सगळे तिथे गेलो चेकबुक घेऊन। तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बसवलं, मग त्यांच्या चाय नाश्ता ते त्यांनी ऑफर केला आम्हाला, आणि मग त्यांच्याकडनं एक माणूस आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या माणसाकडनं चूक झाली आहे, हा फ्लॅट तुम्हाला त्यांनी सांगितलेल्या प्राइसवर नाही भेटू शकत, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी। मी बोललो असं कसं, आम्ही एवढे सगळं आलोय इथे, चेकबुक तुमच्या माणसांनी सांगितलं घेऊन या, आम्ही त्याच हिशोबाने आलो फ्लॅट बुक करायला। ते बोलले नाही नाही होणार, चूक झाली त्याच्याकडनं। 1-1.5 तास आर्ग्युमेंट झाली, त्यांनी आम्हाला तिथे बसवलं का थांबा आम्ही ट्राय करतो, सिनियरशी बोलतो, पण हे सगळं ऍक्च्युअली ते त्यांची स्ट्रॅटेजी असते। आम्हाला तिथे बसून ठेवला बराच वेळ, पण काही झालं नाही। त्याच्यानंतर ते आले आमच्याकडे आणि बोलले का आम्ही तुम्हाला एक नवीन स्कीम देतो, तुम्ही 10% आता भरा आणि राहिलेली 90% एका वर्षभराने भरा, आणि आमच्याकडे दुसरा फ्लॅट आहे, त्याची प्राइसिंग आम्ही तुम्हाला डिस्काउंट करून देतो। तर मी बोललो ठीक आहे। मग तोही थोडा बरा होता, मग आम्ही त्यांना बुकिंग अमाऊंट दिली, फ्लॅट बुक झाला, आणि 1 वर्षभरानंतर मला त्यांना पैसे द्यायचे होते। मी त्यांना तेव्हा 50,000ची अमाऊंट दिली, त्याच्यानंतर 1 महिन्याभरात मी त्यांना 5 लाख रुपये दिले, आणि 7 ते 8 महिन्यानंतर आम्हाला बिझनेसमध्ये खूप लॉस झाला आणि त्यांची पुढची रक्कम मी देऊ शकलो नाही, म्हणून मी त्यांच्या ऑफिसला गेलो। माझ्याकडे अजून वेळ होता, 1 वर्षभराचा टाइम होता, पण 7 महिन्यामध्येच मला भरपूर लॉस झाला बिझनेसमध्ये। मग मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, त्यांना बोललो की मला पुढची पेमेंट द्यायला पॉसिबल नाही होणार, तर माझी बुकिंग कॅन्सल करा आणि मी भरलेली रक्कम मला परत देऊन टाका। ते बोलायला लागले की आमच्याकडे रिटर्न पॉलिसी नाहीये, आम्ही तुमचे पैसे रिटर्न नाही देऊ शकत। तर मी बोललो असं कसं? मग थोडीशी तिथे त्यांना रिक्वेस्ट केली, मग ते बोलले की आम्हाला मेल करा, आम्ही तुमच्या केसमध्ये ट्राय करू। माझी वाईफ हॉस्पिटलला होती, बऱ्याच आम्हाला प्रॉब्लेम्स होत्या, मी त्यांना मेल केलं, फोटो सेंड केले, हे सगळं प्रोसिजर चालू झाला। नोव्हेंबरला पण मेल केले, त्याच्या अगोदर ऑक्टोबरला मेल केलेले, मग परत डिसेंबरला मेल केले। मग डिसेंबरला फर्स्ट वीकला त्यांचा रिप्लाय आला का तुमचा चेक रेडी आहे, येऊन तुमची पेमेंट घेऊन जावा। आम्ही तिथे गेलो तर त्यांनी मला चेक दिला 2,40,000चा। तर मी त्यांना विचारला एवढे पैसे तुम्ही डिडक्ट केले? तर बोलतात हो, ब्रोकरेज चार्ज होता, जीएसटी आहे, असं बरंच काही त्यांनी बोलून आमचे पैसे कापून घेतले, आणि आमच्याकडनं एक सही सुद्धा घेतली, पण त्याची कॉपी त्यांनी मला दिली नाही। माझी टोटल अमाऊंट होती 5.5 लाख रुपये, त्यांनी मला फक्त 2,40,000 रुपये दिले, आणि त्यांच्या आणि माझ्यामध्ये कुठलाही रजिस्ट्रेशन एग्रीमेंट काही झालेला नव्हता, फक्त बुकिंग अमाऊंट दिलेली। तर त्यांनी कसं काय माझी एवढी 3,10,000ची अमाऊंट कट केली? हे खूपच वाईट त्यांचं बिहेवियर आहे। एक सर्वसामान्य माणसाला त्यांनी खूप त्रास दिलाय। माझी मेहनतनी जी मी पैसे जमा केलेले थोडे थोडे अकाउंटमध्ये, ते त्यांनी माझ्याकडनं घेतलेत, आणि 3,10,000 रुपये ते मला परत देत नाहीत। असा बिहेवियर रुनवल गार्डननी माझ्याबरोबर केला आहे, जे खूप वाईट आहे।
आणि सर्वसामान्य माणसाबरोबर ते असं नाही करू शकत आणि असं नाही केलं पाहिजे. एवढे मोठे बिल्डर्स आहेत, ते एवढा पैसा आहे त्यांच्याकडे, ऍडव्हर्टिजमेंटवर एवढा पैसा खर्च करतात, एवढा मोठा स्टाफ त्यांनी ठेवलाय, मग सर्वसामान्य माणसाचे काय एवढे पैसे त्यांनी घ्यावे? हे शोभतं का त्यांना? तर माझी असंच मत आहे की त्यांनी माझे पैसे परत द्यावे. हे ऍक्सेप्टेबल नाहीये, हे खूप चुकीचा बिहेवियर रुनवल गार्डनने माझ्याबरोबर केला आहे. तर मला माझे पैसे परत त्यांनी द्यावे. बस ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. नमस्कार. तो दोस्तों, आपने वीडियो सुना, हरदीप सिंह क्या कह रहे हैं, उनके साथ क्या हुआ है एग्जैक्टली, उनका नरेशन आपने सुना. अब इस वीडियो को हमने रुनवाल को भेजा कि आपका इस मामले में क्या कहना है, और उसके जवाब में उन्होंने लिखा, टू मिस्टर कृष्णराज राव, रेफरेंस योर ईमेल डेटेड 2 May 2024, said email towards false and frivolous statements being defamatory in nature against Runwal Residency Private Limited, the company. मतलब उनका कहना है कि हम जो कह रहे हैं, यानी हरदीप जो कह रहे हैं, वो झूठा है, वो गलत है, और वो छिछोरापंती है, और वो मानहानि है. इस तरह से उनका कहना है. और कंपनी रुनवाल रेसिडेंसी प्राइवेट लिमिटेड के अगेंस्ट इन्होंने मानहानिजनक बात करी है, ऐसे इनका कहना है. ये ईमेल में रुनवाल हरदीप सिंह की बातों का खंडन कर रहे हैं. उसको कहते हैं हम इंग्लिश में रिबटल. तो हमने कहा था, आप अगर खंडन करना चाहते हो तो करो, हम आपको चांस दे रहे हैं. तो वो खंडन कर रहे हैं. We refer to your email dated 2 May 2024 and we wish to state as under. Number 1. We refer to the said email containing a false narrative against the company wherein Mr. Hardeep Singh Sandhu has willfully made several false and defamatory statements against the company and the project. कि हरदीप सिंह संधू ने बहुत सारे गलत और मानहानिजनक बातें करी है कंपनी के अगेंस्ट और प्रोजेक्ट के अगेंस्ट. यानी वो उनका कहना है कि भाई प्रोजेक्ट की भी मानहानि हो सकती है. प्रोजेक्ट एक चीज है, एक इंसान नहीं है, उसकी भी मानहानि करी है. नंबर 2, प्लीज नोट दैट द कंपनी इज अ कस्टमर सेंट्रिक कंपनी एंड कंसिडरिंग द रिक्वेस्ट ऑफ द कस्टमर वी हैव कैंसल्ड द बुकिंग एंड हैव अंडर द एप्लीकेबल लॉ एंड प्रोविजन ऑफ रेरा वैलिडली फॉरफिटेड 2% ऑफ द एग्रीमेंट वैल्यू, have accordingly refunded the customer the balance amounts. Accordingly, the company is discharged of any violations / complaint whatsoever as raised by Mr. Hardeep Singh Sandhu. In lieu of the above, तो उनका कहना यह है कि भाई हमने बुकिंग कैंसिल किया और रेरा एक्ट में जैसे लिखा हुआ है, रेरा प्रोविजन वगैरह में जिस तरह से लिखा हुआ है, हमने उनसे 2% डिडक्ट कर लिया, एग्रीमेंट वैल्यू का 2% हमने डिडक्ट कर लिया, और बाकी का हमने हरदीप सिंह संधू को दे दिया. हरदीप सिंह ने ऐसे कुछ इसके बारे में कहा ही नहीं कि आप उन्होंने डिडक्ट किया, क्यों किया वगैरह. आप देख लीजिए क्या कह रहे हैं. हरदीप सिंह ने क्या कहा आप खुद सुन लीजिए. इन ल्यू ऑफ द अबाउ, उनका कहना है इन ल्यू ऑफ द, यानी ये ऊपर हमने जो कहा उसके आधार पर, यू आर इमीडिएटली सीज्ड एंड डेजिस्टेड फ्रॉम मेकिंग, पब्लिशिंग, स्प्रेडिंग एनी फॉल्स इंफॉर्मेशन. गलत इंफॉर्मेशन हमारे बारे में स्प्रेड मत करिए. मलिशियस और डिफेमेटरी रिमार्क्स और आर्टिकल्स अगेंस्ट द कंपनी एंड द प्रोजेक्ट इन दिस रिगार्ड, हमारे बारे में, हमारे कंपनी के बारे में और प्रोजेक्ट के बारे में डिफेमेटरी मानहानिजनक आर्टिकल्स या रिमार्क्स मत करिए. एंड फर्दर रिफ्रेन फ्रॉम पोस्टिंग और रीपोस्टिंग और पब्लिशिंग एनी स्टेटमेंट्स कंटेनिंग फॉल्स इंफॉर्मेशन, फैब्रिकेटेड एंड मैलिशियस एलिगेशंस अगेंस्ट द कंपनी. कोई यानी गलत भावना से, खुन्नस वाली भावना से अगर हमारे बारे में कोई अपवाद डालता है तो उसको आप मत फैलाइए. And the project on social media, online platforms, print media, etc. failing which, अगर आपने ऐसे नहीं किया, आपने ये सब काम अगर किया कि आप अपवादजनक
डिफेमेशन मानहानिजनक चीज को आप फैलाते हो तो फिर कंपनी will be constrained to initiate appropriate legal proceedings, both civil and criminal, at your cost and consequences, in addition to civil, tortious and other remedies, statutory or otherwise, in case any offending remarks are published against the company or are made accessible to the public on any platform. Furthermore, you will be responsible to compensate the company for damages and costs in relation to the expenses incurred for such proceedings or otherwise. This mail and communication is issued without prejudice to the company's rights and contentions for Runwal Residency Private Limited, और इन्होंने सीसी भी भेजा है, CC2 सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस मुंबई महाराष्ट्र, नंबर 2 DCP जोन 3 कल्याण, नंबर 3 डोंबिवली पुलिस स्टेशन सीनियर PI। तो यानी हमको फुल ऑन धमकी दे रहे हैं कि भाई हम तो अब पुलिस में जाएंगे या हम आपके अगेंस्ट कोर्ट में कार्रवाई करेंगे और कॉस्ट रिकवर करेंगे, हमारे ऊपर हमको कुछ भी डैमेज हुआ तो वगैरह वगैरह। तो दोस्तों आप तो ये ऑलरेडी जानते हो कि हमारे अगेंस्ट रुणवाल ने थ्रू उनके एक दूसरा कंपनी है हॉराइजन प्रोजेक्ट्स प्राइवेट लिमिटेड, उन्होंने ऑलरेडी हमारे ऊपर पुलिस केस भी कर रखा है और सिविल केस भी कर रखा है। तो ऑलरेडी उन्होंने केस कर रखा है और कह रहे हैं अगर हमने उनकी मानहानि करी तो वो पुलिस में जाएंगे वगैरह वगैरह। तो दोस्तों मैं नहीं मानता हूं कि हरदीप सिंह ने कुछ भी कहा है जो गलत है, जो झूठा है, जो मानहानिजनक है। उसके साथ जो बीती है, जो बात हुई है, वही बात उसने कहा है। कस्टमर को बोलने का हक है उस आधार पर, और ये बात तो सच है कि ये घटना घटी है। जिस तरह से हरदीप सिंह ने कहा है वो घटना घटी है, वो कोई मनगढ़ित घटना नहीं है। ये बात तो रुणवाल भी कह रहे हैं। अब आप सोचिए, रुणवाल बिल्डर या किसी भी बिल्डर अंडर कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट में प्रॉपर्टी लेना चाहिए, नहीं लेना चाहिए, उसका खतरा क्या होता है, नहीं होता है, या फायदा होता है, आप सोचिए अपना दिमाग लगा के। मैं हूं आपका दोस्त कृष्ण अर्बन नक्सल। जय महाराष्ट्र, जय हिंद, जय जवान, जय किसान।